हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एच पेपर वन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 10 म्हणजेच हायर एज्युकेशन सिस्टीम या युनिटचा जो काही राहिलेला पार्ट आहे तो अभ्यासणार आहोत. यापूर्वी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यात आपण खूप साऱ्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स क्लिअर केलेले आहेत आणि आता या व्हिडिओमध्ये आपण या युनिटला पूर्णपणे ज्या अजून राहिलेल्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या कव्हर करणार आहोत. आणि यानंतरच मी लगेच लास्ट 5 इयर्सच्या म्हणजेच 2025पासून तर 2020पर्यंतच्या ज्या काही PYQs आहेत त्यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला खूप उपयोगाचा ठरणार आहे. तर इथे आता आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले पाहणार आहोत राधाकृष्णन कमिशन, जी 1948 to 49 या कालखंडातली मानली जाते. तर आपल्याला माहिती आहे की 1947मध्ये आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं आणि त्यानंतर म्हणजेच स्वातंत्र्यानंतर भारतातील विद्यापीठांची शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्याची पुनर्रचना करणे आणि देशाच्या विकासासाठी उपयुक्त शिक्षण व्यवस्था निर्माण करणे याच्यासाठी राधाकृष्णन आयोग नेमण्यात आलं आणि हे सर्व त्याचे मुख्य उद्दिष्ट होते, जे मी सांगितले की गुणवत्ता वाढवणे वगैरे. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने 4 नोव्हेंबर 1948 रोजी या विद्यापीठ आयोगाची स्थापना केली. म्हणून याला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावरून राधाकृष्णन कमिशन हे नाव देण्यात आलं. आणि या आयोगाने 1949मध्ये आपला अहवाल सादर केला. तर या आयोगाचे महत्त्व पाहू शकता तुम्ही. भारतातील उच्च शिक्षणाच्या विकासाचा पाया यांनी घातला, कारण स्वातंत्र्यानंतरची पहिली कमिशन ही मानली जाते आणि म्हणून उच्च शिक्षणाचा विकासाचा पाया यांनी घातला असे आपण म्हणूया. विद्यापीठाच्या गुणवत्तेत सुधार करण्याचा यांनी मार्ग दाखवला. UGC जी काही आता एक इम्पॉर्टंट मानली जाते, त्याच्या स्थापनेची संकल्पनासुद्धा राधाकृष्णन कमिशनने दिली आणि काही प्रमुख शिफारशी रिकमेंडेशन केलेले होते या कमिशनने, ते पाहणार आहोत. तर विद्यापीठ शिक्षणाचा उद्देश शिक्षणाची पुनर्रचना आणि सामाजिक होण्यासाठी त्यांनी केला. पदवी अभ्यासक्रम जो काही आहे तो 3 वर्षाचा करण्यात यावा. आता पण आपण जी काही डिग्री कोर्स करतो तर 3 इयर्सची आपली बॅचलर्स डिग्री असते, 2 इयर्सची मास्टर असते मोस्टली. तर ही सुरू करण्याची पण जी काही शिफारस होती ती राधाकृष्णन कमिशन यांनी दिली. आणि फक्त जे काही लास्ट इयर फायनल एक्झाम असते किंवा एंटम एक्झाम असते त्याच्यावर अवलंबून न राहता जे काही सतत मूल्यमापन असतं म्हणजेच इंटरनल असेसमेंट असतं ते करावं. त्यावरून विद्यार्थ्यांची प्रगती आपल्याला कशा प्रकारे होते आणि त्यांना अभ्यास किती प्रमाणात समजतो या सर्व गोष्टींचा आपल्याला एक कळत असतं आपल्याला, त्याच्यासाठी ही शिफारस करण्यात आली. तर राधाकृष्णन कमिशन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतरची पहिली कमिशन ही मानली जाते. कधी स्थापन झाली? 4 नोव्हेंबर 1948 रोजी. कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यांच्याच नावावरून राधाकृष्णन कमिशन हे नाव देण्यात आलं. जी काही 3 इयर्स डिग्री कोर्सची शिफारस आहे ती यांनी केली. इंटरनल असेसमेंटवर लक्ष द्यावं हे पण त्यांनी सांगितलं आणि UGCच्या स्थापनाची एक महत्त्वाची संकल्पना पण आपल्याला राधाकृष्णन कमिशनने दिलेली आहे. नेक्स्ट पाहणार आहोत आपण कोठारी कमिशन. तर राधाकृष्णन कमिशनचा कालखंड तुम्ही पाहिला 1948 to 1949. त्यानंतर होती कोठारी कमिशन 1964 to 66 या कालखंडात. दौलतसिंग कोठारी, नाव लक्षात ठेवा, DS कोठारी, दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने 14 जुलै 1964 रोजी या शिक्षण आयोगाची स्थापना केली. आयोगाने 1966मध्ये आपला अहवाल सादर केला. तर ज्या काही प्रमुख शिफारसी होत्या ज्या कोठारी कमिशनने केल्या त्या आपण पाहू शकतो. 10+2+3 जी काही शिक्षण पद्धती होती, जी आपणही जेव्हा स्कूलमध्ये होतो तर आपण याच शिक्षण पद्धतीने शिकलेलो आहे. तर भारतात 10+2+3 शिक्षण रचना लागू करण्याची शिफारस या आयोगाने केली आणि ही या आयोगाची सर्वात प्रसिद्ध शिफारस आहे. नेक्स्ट आहे शिक्षणावर जो काही खर्च होता, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जे काही आपलं GDP आहे त्याच्या मिनिमम 6% शिक्षणावर खर्च करण्यात यावा, हे पण त्यांनी तिथे मांडण्यात आलेलं होतं. आणि जे काही व्होकेशनल एज्युकेशन आहे म्हणजेच व्यावसायिक शिक्षण आहे त्याला त्यांनी खूप भर दिलेला होता. कौशल्य विकासावर भर दिला आणि त्याच्यामुळे बरेच व्होकेशनल कोर्सेस पण त्यांनी इंट्रोड्यूस केले आणि ते अंमलात आणण्याचं काम कोठारी कमिशनने केलेलं होतं. त्यानंतर जे काही युनिव्हर्सिटीज होते किंवा महाविद्यालय होते तर वर्षातनं किमान 180 डेज
वर्षातनं किमान 180 डेज शिकवणे आवश्यक आहे. ही पण शिफारस कोठारी कमिशनने केलेली होती. म्हणजे युनिव्हर्सिटीजचे जे काही शिकवण्याचे डेज आहे ते किमान 180 पाहिजे. ही शिफारस पण कोठारी कमिशनने केलेली होती. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ती लागू पण करण्यात आली. UGC करून हे लागू करण्यात आलं, हे पण लक्षात ठेवा. जे काही 3 लँग्वेज फॉर्म्युला होता, त्रिभाषा सूत्र, की शिक्षण जे आहे ते प्रथम मातृभाषा म्हणजे आपली जी काही बोलीभाषा आहे त्यात, त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी, जे आपणही अभ्यासला आहे जेव्हा आपण पहिलीला होतो किंवा 1 ते 4 तर आपल्याला मराठी प्रथम भाषा होती आणि इंग्लिश ही द्वितीय होती ॲक्च्युली. पण हिंदी पण आणि इंग्लिश याचा आपल्या राज्यानुसार त्यांनी ते लागू करण्यात आलं होतं. पण त्रिभाषा सूत्र हे कोठारी कमिशनने हे केलेलं होतं, तर ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 1968, तर ते तयार करण्यासाठी पण जो महत्त्वाचा अहवाल होता, त्याची शिफारस होती, हे पण कोठारी कमिशनने दिलेलं आहे. तर हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली ही स्थापन करण्यात आली. 10+2+3ची शिक्षण पद्धती पण ही त्याची एक रिकमेंडेशन होती. त्यानंतर GDP 6%, व्होकेशनल एज्युकेशनला त्यांनी पाठिंबा दिला. त्रिभाषा सूत्र त्यांनी त्याची पण शिफारस केली. या सर्व गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत इंडियन युनिव्हर्सिटीज कमिशन 1902. तर थॉमस रेले यांच्या अध्यक्षतेखाली 1902 मध्ये जे काही तत्कालीन व्हाईसरॉय होते लॉर्ड कर्झन, हे नाव लक्षात ठेवा, यांनी इंडियन युनिव्हर्सिटीज कमिशनची स्थापना केली. या आयोगाला रेले कमिशन असेही म्हणतात. कोणी केली स्थापना? लॉर्ड कर्झन. कधी केली? 1902 मध्ये. आणि याच आयोगाला कोणते नाव आहे एक वेगळे? तर रेले कमिशन. या आयोगाचा उद्देश भारतातील विद्यापीठ शिक्षणाची स्थिती तपासून त्यात सुधारणा सुचवणे हा होता. आता इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवा. आयोगाचे नाव इंडियन युनिव्हर्सिटीज कमिशन, त्यालाच रेले कमिशन असेही म्हणतात. एक्झाममध्ये जर रेले कमिशन विचारलं तर घाबरून नाही जायचं, त्याचं दुसरं नाव लक्षात ठेवा, इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन. स्थापना कधी करण्यात आली? 1902 मध्ये. कोण होते अध्यक्ष? तर थॉमस रेले. स्थापन करणारे लॉर्ड कर्झन. इम्पॉर्टंट त्याचा उद्देश काय होता? तर विद्यापीठ शिक्षणात सुधारणा करणे. आणि प्रमुख परिणाम तर इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1904. व्यवस्थित हे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा. आता आपण पाहणार आहोत काही नॅशनल इनिशिएटिव्स पाहणार आहोत आणि ओपन लर्निंग आणि काही स्ट्रक्चर्स आहेत ते अभ्यासणार आहोत. लक्ष द्या. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा या स्कीमबद्दल तुम्ही आधीही ऐकलं नसेल तर समजून घ्या की हे आहे काय. तर रुसा जे आहे ते राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हा त्याचा फुल फॉर्म आहे. फुल जे त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये तेच मराठी नाव आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. 2013 मध्ये याची सुरुवात करण्यात आली. जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे MOE त्यांनी हे सुरू केलेलं आहे आणि ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. याचं जे उद्दिष्ट आहे, जे एम आहे ते आहे राज्यातील जे काही उच्च शिक्षण संस्था आहे त्यांचा सर्वांगीण विकास करणे. मग तुम्ही इथे समजू शकता की उच्च शिक्षणाशी रिलेटेड आहे रुसा स्कीम. आणि उद्दिष्टे पहा. उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, उच्च शिक्षणाचा प्रवेश वाढवणे, प्रत्येकाला समानता देणे आणि रोजगाराभिमुख शिक्षण निर्माण करणे, हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. आणि रुसा आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022. तर रुसाच्या पुढील टप्प्यात NEP आलेली आहे. कारण तुम्ही पाहू शकता रुसा 2013 मध्ये आलेली आहे, NEP 2020 मध्ये आलेली आहे. आणि NEP मध्ये रुसाचे जे काही उद्दिष्ट होते त्यांना पाठबळ देण्यात आलेलं आहे. जसं आपण पाहू शकतो मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन, रिसर्चला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. जे काही व्होकेशनल एज्युकेशन आहे त्याला प्रोत्साहन आपल्या NEP मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि डिजिटल शिक्षणाला तर खूप मोठा पाठिंबा देण्यात आलेला आहे. तर रुसाचे हे पॉईंट्स लक्षात ठेवा. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. रिलेटेड टू हायर एज्युकेशन आहे. प्रारंभ कधी झाला, त्याची उद्दिष्ट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. रुसा. नेक्स्ट आता आपण ओपन युनिव्हर्सिटीजबद्दल पाहणार आहोत, म्हणजेच मुक्त विद्यापीठ. तर आधी आपण समजून घेऊया की ओपन युनिव्हर्सिटी काय आहे. ॲक्च्युली आपल्या सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती असेल तरी सांगते. तर मुक्त विद्यापीठ म्हणजे दूरस्थ शिक्षण जे असतं, डिस्टन्स एज्युकेशन, ऑनलाईन किंवा लवचिक पद्धतीने देणारे विद्यापीठ असं म्हटलं जातं. तर दूरस्थ शिक्षण आपल्याला समजलं असेल आता काय आहे, मुक्त विद्यापीठामधून कसं घेतलं जातं. हे नावं लक्षात ठेवा, यात खूप काही नाही आहे. पण जे काही आता वर्ल्डमधली जी फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी आहे तर ती आहे युनिव्हर्सिटी ऑफ इंग्लंड, जी लंडनमध्ये आहे. UK
युनायटेड किंगडम, लंडन व्यवस्थित लक्षात ठेवा. 1969मध्ये ती इस्टॅब्लिश झालेली होती. तर UK, इंग्लंड असं दोघांमधून काहीही विचारण्यात येतं. ॲक्च्युली विचारण्यात आलं आहे म्हणून मी इथे मेन्शन केलेलं आहे. लंडन विचारण्यात येतं किंवा इंग्लंड, तर त्यात आपण कन्फ्यूज नाही व्हायचं. UK, लंडन एकच आहे. 1969मध्ये जगातली पहिली ओपन युनिव्हर्सिटी अस्तित्वात आलेली होती. आणि त्याचप्रमाणे इंडियातली विचारू शकता, तर इंडियातली जी काही फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी आहे ती आहे डॉक्टर BR आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, तेलंगणा, जी 1982मध्ये इस्टॅब्लिश झालेली होती. आणि नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जी आहे इंडियामधली, तिचंही नाव लक्षात ठेवा, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, जिला आपण इग्नू म्हणून ओळखतो. 1985मध्ये ती अस्तित्वात आलेली होती. तर हे जे काही साल दिलेले आहेत ते आणि कुठे एस्टॅब्लिश झाली ओपन युनिव्हर्सिटी ते लक्षात ठेवा, आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईल. आता आपण UGC चे इंडक्शन कोर्सेस पाहणार आहोत, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे. तर UGC फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम FIP म्हणजे नव्याने जे काही प्राध्यापक नियुक्त होतात महाविद्यालय व विद्यापीठात, तर त्या शिक्षकांसाठी व्यावसायिक शिक्षण परीक्षण कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात जे काही टीचिंग कौशल्य आहेत, संशोधने, ICTA, अभ्यासक्रम विकास आहे आणि या सर्व गोष्टींवर प्रशिक्षण दिले जाते. हा कार्यक्रम मुख्य नव्याने जे काही नियुक्त सहाय्यक प्राध्यापक, विद्यापीठातील शिक्षक, उच्च विद्यापीठातील महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्यासाठी असतो. तर UGC इंडक्शन कोर्स त्याला म्हटलं जातं. फुल फॉर्म बघा, FIP फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम. त्याचं आधीचं नाव ओरिएंटेशन प्रोग्राम होतं, पण आता त्यालाच आपण FIP म्हणून ओळखतो. तर कोण कंडक्ट करतं? UGC कंडक्ट करते. कोणासाठी करते? जो काही टार्गेटेड ग्रुप आहे तो न्यूली अपॉइंटेड फॅकल्टी, जे काही न्यूली अपॉइंटेड प्रोफेसर्स असतात किंवा शिक्षक असतात त्यांच्यासाठी असतं. ड्युरेशन म्हणजेच कालखंड काय आहे या इंडक्शन कोर्सचा? तर 4 आठवडे आणि 144 तास. मॅन्डेटरी आहे का? तर हो. जनरली आपली जेव्हा अपॉइंटमेंट होते त्या अपॉइंटमेंटनंतर 1 वर्षाच्या आत आपण हा कोर्स करणे हे कंपल्सरी आहे. आणि मेन फोकस काय असतो? तर टीचिंग आहे, रिसर्च, ICT, जी काही न्यू NEP आहे आपली, असेसमेंट, गव्हर्नन्स, या सर्व गोष्टींविषयी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ते खूप इम्पॉर्टंट मानलं जातं. म्हणून हा कोर्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत की ड्युरेशन काय काय आहे, त्याचं आधीचं नाव म्हणा किंवा कोण कंडक्ट करतं, हे सर्व खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत अबाउट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड MHRD. तर शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, जे आता आपण ज्याला या नावाने ओळखतो, हे भारत सरकारचे केंद्रीय मंत्रालय आहे. देशातील शालेय शिक्षण म्हणजेच स्कूल एज्युकेशन आणि उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन यासंबंधी हे धोरणे तयार करत असतात. त्यांची अंमलबजावणी करणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे हे या मंत्रालयाचा प्रमुख हेतू आहे. MHRD म्हणजे काय हे समजून घ्या. MHRDचा फुल फॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट. तर 1985मध्ये पंतप्रधान जेव्हा राजीव गांधी होते यांच्या काळात शिक्षण मंत्रालयाचे नाव बदलून मानव संसाधन विकास मंत्रालय करण्यात आले. तर लक्षात ठेवा, आधी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच होतं, MOEच नाव होतं. त्यानंतर 1985मध्ये राजीव गांधी यांच्या काळात हे नाव चेंज करून MHRD करण्यात आलं. आणि पुन्हा आता 29 जुलै 2020 रोजी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मंजूर झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे नाव करण्यात आले. हा जो काही काळ आहे तो लक्षात ठेवा की आधी आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणूनच ओळखलं जायचं. नंतर राजीव गांधी यांच्या काळात 1985मध्ये याचं नाव MHRD करण्यात आलं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि अगेन जेव्हा 2020ची NEP मंजूर झाली तेव्हा ते नाव पुन्हा एकदा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे करण्यात आलं. तर हे तिघही टप्पे जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा, यात कन्फ्यूज होऊन चालणार नाही. तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे 2 प्रमुख विभाग आहेत. फर्स्ट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग. आणि सेकंड वन इज डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण विभाग. हे दोनही अत्यंत महत्त्वाचे विभाग आहेत. लक्षात ठेवा, UGC उच्च शिक्षणासाठी नियामक संस्था आहे, प्रमुख नियामक संस्था आहे. NCERT शालेय अभ्यासक्रम विकसित करते. आणि जे काही NCT आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन, तर हे शिक्षकांशी रिलेटेड शिक्षणाचे नियमन वगैरे हे करत असते. हे तिघीही फॅक्ट लक्षात ठेवा, यांचे फुल फॉर्म लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहणार आहोत इन्स्टिट्यूशन अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तर जे काही आपली MOE आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, याच्या अंतर जे काही इन्स्टिट्यूशन येतात म्हणजे त्याच्या अंतर्गत ते वर्क करतात.
आणि त्याचे फुल फॉर्म पण आपण इथे पाहू. तर इथे फर्स्ट आहे UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठांचे नियमन करण्याचं काम UGC करत असते. देन आहे AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, जे काही तांत्रिक शिक्षणाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सर्व AICTE पाहत असते. नेक्स्ट आहे NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, तर शालेय अभ्यासक्रमाशी रिलेटेड सर्व गोष्टी ते पाहत असतात. नेक्स्ट आहे NCTE, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन, शिक्षक शिक्षणाशी आणि त्यांच्या नियमनांशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते ही काउन्सिल पाहत असते. नेक्स्ट आहे CBSE, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, तर केंद्रीय शिक्षण मंडळाचा सर्व कारभार ते पाहत असतात. देन NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, तर ज्या काही मुक्त शिक्षण आहे, ओपन लर्निंग आपण म्हणू शकतो, या सर्वांचे कार्य NIOS पाहत असते. देन आहे IGNOU, मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, आपण सर्वांना माहितीच आहे. देन आहे IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी शिक्षणाशी रिलेटेड येतं याच्यामध्ये. देन आहे IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापन शिक्षण. देन आहे IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, विज्ञान रिसर्च म्हणजे सायन्स रिसर्चशी रिलेटेड सर्व गोष्टी यात येतात. देन आहे NAAC, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल, आपल्याला माहितीच आहे की मानांकन देत असतात हे युनिव्हर्सिटीला. आपण बऱ्याच कॉलेजेसच्या बोर्डवर वगैरे पाहिलं असेल NAAC क्रेडिटेड कोर्स असं इतके ग्रेड दिलेले आहेत, तर ते सर्व मानांकनाचे काम NAAC करत असतं. देन आहे NBA, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन, तांत्रिक अभ्यासक्रमांचे मानांकन हे करत असतं. तर हे सर्व संस्था लक्षात ठेवा, यांचे फुल फॉर्म लक्षात ठेवा, ते पण विचारण्यात येतात. आणि हे जे सर्व संस्था इन्स्टिट्यूशन्स आहेत हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर वर्क करतात. त्यानंतर आता आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत इम्पॉर्टंट, जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्याचे वन लाईनर्स आहे, आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी काही क्वेश्चन्सही तयार केलेले आहेत, ते आता आपण अभ्यासूया. तर फर्स्ट आहे 1985मध्ये, तर जे काही MOU होतं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, याचं नाव बदलून MHRD, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करण्यात आलं. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली. देन 2020मध्ये पुन्हा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे नाव स्वीकारण्यात आलं. UGC ही उच्च शिक्षणासाठी प्रमुख नियामक संस्था आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, तर ही शालेय शिक्षण अभ्यासक्रम विकसित करते. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन, शिक्षक शिक्षणाचे नियमन करते. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन पाहिलं आपण, NAAC पाहिलं, IGNOU पाहिलं, हे भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे, मुक्त विद्यापीठ आहे, लक्षात ठेवा हे सर्व. आणि आता इथे काही क्वेश्चन्स आहेत, तर यावर विचारला जर गेला क्वेश्चन तर तुम्हाला हे माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. MHRDचे पूर्ण रूप, तर तुम्हाला सांगितलं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. MHRDचे नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कधी करण्यात आले? तर 2020मध्ये करण्यात आले. शिक्षण मंत्रालयाचे 2 विभाग कोणते आहेत? हे मी तुम्हाला यापूर्वीही इथे सांगितलं की डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी आणि डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, तर हे 2 शिक्षण मंत्रालयाचे इम्पॉर्टंट विभाग आहेत. UGC कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्यासाठी कार्य करते? NEP 2023 कधी मंजूर झाली? NCERT आणि NCT यांच्यातील फरक आणि हे, तर हे जे 4 क्वेश्चन्स आहेत हे मी तुमच्यासाठी सोडते. याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आता पुढे आपण पाहणार आहोत UGCची भूमिका, UGCचा रोल काय काय आहे, त्याचे इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत आपल्या एज्युकेशन रिलेटेड, ते आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे उच्च शिक्षणाचे समन्वय. हे देशातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये समन्वय साधते आणि उच्च शिक्षणाचे नियोजन आणि विकास करते. नेक्स्ट आहे गुणवत्ता राखणे, मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड. तर शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी नियम व निकष ठरवायचं काम पण UGC करत असते. अभ्यासक्रम, शिक्षकांची पात्रता आणि संशोधनाची गुणवत्ता सुनिश्चित करते. नेक्स्ट आहे आर्थिक सहाय्य, फायनान्शियल असिस्टंट. तर जे काही केंद्रीय विद्यापीठे व पात्र संस्थांना अनुदान करण्याचं म्हणजेच ग्रँट करण्याचं काम UGC करत असते. संशोधन, पायाभूत सुविधा आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे सर्व आर्थिक सहाय्यक UGC करत असते. विद्यापीठांना मान्यता देणे, रिकॉग्नायझेशन ऑफ युनिव्हर्सिटीज. तर जे काही नवीन विद्यापीठ
येतात त्यांना UGC कायद्यानुसार मान्यता देते. प्रत्येक UGC मान्यताप्राप्त विद्यापीठांनाच वैद्य पदवी देण्याचा अधिकार इथे असतो. देन आहे संशोधनाला प्रोत्साहन म्हणजेच प्रमोशन ऑफ रिसर्च. तर काळानुसार संशोधन प्रकल्पांना आर्थिक मदत देणे आणि संशोधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध योजना राबवणे हे पण काम UGCकडे असतं. अभ्यासक्रम विकास म्हणजेच करिक्युलम डेव्हलपमेंट. तर आपल्याला माहिती अभ्यासक्रमानुसार बदल सुचवावा लागतो. जसं आता डेव्हलप होतोय, सगळ्या नवीन गोष्टी येत आहे, डिजिटलायझेशन होतंय, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बदल सुचवण्याचं काम करणं आणि कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम पण UGC करते. देन ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन, स्वयंमुख डिजिटल लर्निंग यासारख्या जे काही उपक्रम आहेत त्यांना प्रोत्साहन देणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण सुलभ करण्याचं काम UGC करते. देन आहे गुणवत्तापूर्व मूल्यमापन. तर NAAC सारख्या संस्थांद्वारे विद्यालय व विद्यापीठांना मूल्यांकन करण्याचं काम करतं आणि उत्कृष्ट शिक्षणासाठी गुणवत्ता सुधारण्यावर भर देते. उच्च शिक्षणातील काही सुधारणा आहेत, जसे की नवीन शैक्षणिक धोरणे सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीला चालना देणे. तर या सर्व भूमिका UGC निभावत असते. त्यानंतर जे काही NAP 2020 आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनला पण UGCने सपोर्ट केलेला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करण्यास सहाय्य केलेलं आहे. जे काही मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आहे याला प्रोत्साहन UGC देते. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ABC. तर याचे डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येते विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स आणि मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम. तर जे काही मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम आहे हे लागू करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण सोडल्यासही प्रमाणपत्र, डिप्लोमा पदवी मिळण्याची सुविधा, या सर्व गोष्टी पण UGC पाहत असते. तर इम्पॉर्टंट काय काय आहे की UGC ही सरकार केंद्र आणि विद्यापीठांमधील एक ब्रिज म्हणून काम करते असं आपल्या लक्षात आलं असेल. संशोधनासाठी निधी देत असते, उच्च शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवते आणि NAP 2020ची प्रभावी अंमलबजावणी करण्यातही UGCने मदत केलेली आहे. हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवा, UGCचे जे काही कार्य आहेत ते. नेक्स्ट आहे UGC फीचर्स अँड NAAC फ्रेमवर्क. NAAC पण काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. आधी आपण UGCची वैशिष्ट्ये पाहून घेऊ. तर UGCचं फुल फॉर्म आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. हे पण यापूर्वी 1 ते 2 वेळा एक्झामला विचारण्यात आलेलं आहे. स्थापना कधी झाली UGCची? 28 डिसेंबर 1953 मध्ये स्थापना झाली आणि त्याला वैधानिक दर्जा मिळाला तो UGC ॲक्ट 1956 असा. याचं मुख्यालय कुठे आहे? न्यू दिल्लीला. आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत UGC वर्क करते? तर शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. मुख्य कार्य काय आहे? तर कोऑर्डिनेशन, जे काही कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीत आहे त्यांच्यात कोऑर्डिनेशन साधणं, डिटर्मिनेशन आणि उच्च शिक्षणाच्या मानकांचं जतन करणं. आणि UGC नेट एक्झाम आपल्याला माहिती आहे, आपण सर्व मोस्ट ऑफ दी जे स्टुडंट सेट देत आहेत त्यांनी नेट दिली असेल किंवा देणार असाल तर ती NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी आयोजित करत असते UGC नेट. आणि CSIR नेट ही CSIR अरेंज करत असते. तो डिफरन्स लक्षात ठेवा. तर NAAC जे आहे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल, राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद. तर ही भारतातील उच्च शिक्षण संस्थाचे मूल्यमापन आणि मानांकन करणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. त्याची स्थापना कधी झाली? तर 16 सप्टेंबर 1994 मध्ये झाली. शिफारस कोणी केलेली होती? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986ची होती. त्यांच्या शिफारसीनुसार NAAC ही अस्तित्वात आलेली आहे. याचं जे काही मुख्यालय आहे ते बँगलोरला आहे आणि पालक संस्था UGC आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत NAACचे रिलेटेड, लक्षात ठेवा. देन आता आपण काही फंडिंग इन्स्टिट्यूशन पाहणार आहोत. रिसर्च ॲक्टिव्हिटीज ज्या होत असतात त्यांच्यासाठी जे इन्स्टिट्यूशन्स आहेत जे फंडिंग करत असतात ते पाहणार आहोत. यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणून मी काही इन्स्टिट्यूशन शॉर्टलिस्ट केलेले आहेत की जे तुम्हाला लक्षात येईल की हे रिसर्च करत असतात, रिसर्चसाठी फंडिंग देत असतात. तर संशोधनासाठी निधी देणाऱ्या संस्था यांना आपण फंडिंग इन्स्टिट्यूशन म्हणत असतो. तर खाली तुम्हाला मी काही भारतातील वेगवेगळ्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्यांच्यात जे काही रिसर्च होत असते तर त्यांच्यात कोण त्यांना निधी देतं, अर्थसहाय्य करतं ते पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे ICER, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, 1969 मध्ये इस्टॅब्लिश झालेली आहे. तर जे काही सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेला म्हटलं जातं तर ही पण त्याला आपल्याला प्रोत्साहन देत असते सायन्स रिलेटेड गोष्टींना रिसर्चसाठी. देन आहे DST, डिपार्टमेंट ऑफ सायन्स
अँड टेक्नॉलॉजी 1971मध्ये इस्टॅब्लिश झाली आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड रिसर्चला हेल्प करत असतात. देन आहे DBT, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर जे काही सब्जेक्ट्स इथं दिलेले आहेत जसं सायन्स अँड टेक, सोशल सायन्स अँड रिसर्च, तर त्या सब्जेक्टलाच ते प्रोत्साहन देत असतात. त्याच्यात रिसर्च जे होत असते त्यात कशा प्रकारे विद्यार्थ्यांना पण त्यात आणता येईल आणि त्यांना थोडंसं निधी देऊन अर्थसहाय्य करून रिसर्च कशा प्रकारे घडवून आणता येईल नवनवीन, हे यावरती लक्ष केंद्रित करत असं. देन आहे CSIR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, 1942मध्ये ही अस्तित्वात आली होती. देन आहे ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, 1911. देन आहे ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, 1929. तर ह्या संस्था लक्षात ठेवा. यांचे इयर्स इतके इम्पॉर्टंट नाही आहे जेवढा त्यांचा फुल फॉर्म, आणि त्या एक फंडिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत, हे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. तर या प्रकारे आपण आपलं युनिट 10 कवर केलेलं आहे. जे काही इम्पॉर्टंट पार्ट्स होते अकॉर्डिंग टू PYQs, अकॉर्डिंग टू युअर सिलेबस, वी हॅव डिस्कवर्ड ऑल ऑफ दिस. अँड नाव एक रिव्हिजन मॅप आहे तो आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आपण कमिशन्स पाहिले, राधाकृष्ण कमिशन पाहिली, कोठारी कमिशन पाहिली, त्यांच्यात जे काही इम्पॉर्टंट इयर्स आहेत किंवा त्यांनी ज्या सुधारणा केल्या आहेत ते सर्व आपण अभ्यासलं. देन आपण मिनिस्ट्री पाहिलं की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन नाव होतं, नंतर MHRD कसं झालं, पुन्हा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कसं झालं, केव्हा झालं, ते वर्ष पाहिलं, कोणाच्या अंडर झालं, जसं की राजीव गांधी यांच्या अंडर, हे सर्व इथे अभ्यासलं. देन आपण UGCच्या इंडक्शन कोर्स आणि FIP बद्दल अभ्यासलं. त्यानंतर रुसा स्कीम काय आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं त्याच्याशी रिलेशन काय काय आहे, ही स्कीम उच्च शिक्षणासाठी कार्य करते, त्याचे फीचर्स, ते सर्व अभ्यासलं. आणि नॅकविषयी पण आपण पाहिलं की नॅक काय काम करते, नॅकचा फुल फॉर्म काय, ओपन युनिव्हर्सिटीज पाहिल्या की जगातील पहिली ओपन युनिव्हर्सिटी जसं आपण पाहिलं की युनिव्हर्सिटी ऑफ UK, जी लंडन, इंग्लंड असं लक्षात ठेवा, 1969मध्ये अस्तित्वात आलेली होती ती. त्यानंतर आपण भारतातली पहिली ओपन युनिव्हर्सिटी पाहिली, डॉक्टर BR आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. या सर्व कॉन्सेप्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करा, लक्षात ठेवा. आणि यानंतर मी आता लास्ट 5 इयर्सचा PYQचा व्हिडिओ आपल्यासाठी आणणारच आहे, तो मी या व्हिडिओनंतर नक्कीच अपलोड करेन. तर व्यवस्थित सर्व बघत राहा. आणि खूप कमी दिवस राहिलेले आहेत एक्झामसाठी. मी आता आधीचे पण PYQs आणणार आहे, म्हणून व्हिडिओ बघत राहा, एक्झामला तुम्हाला नक्कीच खूप हेल्प होईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.